सोनल म्हणते की ही माझी पहिलीच वेळ आहे, पण मला अजिबात वाटत नाहीये की सोनलची ही पहिली वेळ आहे. इतकं सुंदर आणि इतकं छान प्रकारे सूत्रसंचालन केलंय, तर अभिनंदन. ओके, तर इथं आपण आज महिला दिन हा आपला विशेष आहे सगळ्या महिलांसाठी. तर इथे आपण खास महिला दिनासाठी आज जमलेलो आहोत. तर सर्वप्रथम इथे उपस्थित असलेल्या सर्व महिलांना महिला दिनाच्या मी खूप 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 शुभेच्छा देते. आणि त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले सगळे पुरुष जे आहेत तर त्यांच्यासाठी आपण जोरदार एकदा टाळ्या वाजवूया. आणि हे खरंच आहे की आज आपण इथे आहोत तर ते आपल्या पाठीमागे जे भक्कम ज्यांचा पाठिंबा आहे आपल्या सर्वांना, तर त्यांच्यामुळेच आपण जे काय आपल्या आयुष्यात प्रगती करतोय तर ती त्यांच्यामुळे आहे. त्यामुळे त्यांना क्रेडिट देणं हे गरजेचं आहे. महिला दिन म्हणून महिलांचं विशेष आहे, पण महिलांबरोबर पुरुषांचं पण तेवढंच त्याच्यामध्ये सहभाग आहे. त्यामुळे हे विसरून आपल्याला चालणार नाही, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आणि महिला आणि पुरुष दोघांनी एकमेकांना कायम साथ देऊन आपलं आयुष्यात प्रगती ही केली पाहिजे. तर आता आपण सुरुवात करूया. त्याआधी सोनार समाज संस्था निगडी, तर यांचं मी आज आल्यापासून बघते तर खूपच सुंदर यांनी सगळा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला आहे. जे काही कार्यक्रम आहेत पैठणीचे वगैरे, तर अतिशय सुंदर. सगळ्या महिला मी इतक्या आनंदी आणि छान बघितल्या. तर मला असं वाटतं की असं आनंदी आणि असं निखळ आणि एकदम असं फुलपाखरासारख्या अशा बागडत होत्या महिला, तर ते एक दिवसासाठी नाही तर कायम रोजचा दिवसच हा आपला असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तसं सतत आनंदी रोज राहा, एवढीच मी तुम्हाला आजच्या दिवशी सांगू इच्छिते. ठीक आहे, आता आपला आजचा विषय आहे मगाशी सांगितलं आहेच आहे, पण तरी त्याआधी मला एक प्रश्न विचारायचा आहे इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना की मला खरं खरं उत्तर द्यायचंय. मला स्त्री असणं ताकद, तर ज्यांना ज्यांना ताकद वाटते त्याने हात वर करा. पुरुष पण हात वर करू शकतात, महिलांसाठी नाही आहे हा प्रश्न. आणि ज्यांना ज्यांना वाटते की ओझं आहे स्त्री असणं म्हणजे ओझं आहे, हात वर करा. अरे वा, एक सुद्धा नाहीये. खरं खरं आहे का कुणाच्या दबावाखाली? ठीक आहे, खूप छान आहे की स्त्री असणं हे ताकद आहे, तर ह्याची मतं मला खूप छान मिळाली. आणि असे न्यूट्रल कोण आहे? काहीच नाही, मला काही मत नाही, मला ताकद होतं काही का असे ना, ठीक आहे चाललंय तसं चाललंय असं कोण? तसंही कोणी नाहीये. छान, मस्त. ओके, तर आता आपण सुरू करूया. थोडंसं मी आता इथे बघितलं की ज्यांनी 75 वर्ष पूर्ण केलेली आहेत अशा आपल्या सगळे जे सिनियर सिटीजन आहेत तर त्यांचे सत्कार केले. आता सोनार समाज या निगडी यांची जी संस्था आहे तर यांनी सगळ्या आपल्या आजींचं कौतुक केलेलं आहे त्यांच्या 75 निमित्त. तर हे मला पण खूप असं भारावून टाकणार होतं आणि त्यावरच मी आता थोडंसं बोलणार आहे. माझी सुरुवात त्याच्यातूनच मी करणार आहे. तर पूर्वीच्या काळची परिस्थिती अशी होती की पूर्वीच्या काळी शिक्षण नव्हतं महिलांना. आता इथे उपस्थित आहेत आजी आजोबा, तुम्हाला माहित असेल पूर्वीच्या काळी शिक्षणाची काय अवस्था होती. अवस्था म्हणण्यापेक्षा की तेवढं महत्त्व नव्हतं, किंवा जरी महत्त्व वाटलं तरी तेवढी परिस्थिती नव्हती घरची. जरी शिक्षण घ्यायची अशी इच्छा असली तरी ओव्हरऑल घरची परिस्थिती तशी नव्हती. मेन फोकस कसा होता, मुलगी आणि मुलगा. तर मुलाला सगळ्यात पहिल्यांदा शिक्षण देणं हा जास्त फोकस होता पेरेंट्सचा त्यावेळेसचा. मुलगी म्हणजे काय, तिचा जन्म झाल्या झाल्या अरे येतो पराया धन आहे, ही तर पाहुणी आहे घरची, हिला शिकून काय करायचं, एक ना एक दिवस ही सासरी जाणार. म्हणजे कुठं ना कुठं असं बॅक ऑफ द माइंड असं असायचं की काय मग आपण कशाला जास्त, मग आपण मुलावर फोकस करू. कुठं किती नाही म्हटलं तरी असे विचार हे येतच असतील किंवा आले असतील कुठेतरी. आणि त्यामुळं किती जरी इच्छा असली, कारण मी माझ्या आयुष्यात किंवा माझ्या सराउंडिंग मध्ये जे आहेत अशा बऱ्याच महिला बघितल्या की त्यांना शिक्षणाची इच्छा होती, त्यांना भरपूर शिकायचं होतं, पण घरातली परिस्थिती म्हणा किंवा ओव्हरऑल जी परिस्थिती होती त्यावेळेस त्या परिस्थितीमुळं त्यांना शिक्षण घेता आलं नाही आणि शिक्षणापासून त्यांना वंचित राहण्याची वेळ आली. आणि त्यामुळं काय झालं की लहान वयातच म्हणजे अगदी 12-13व्या वर्षी किंवा 14-15व्या वर्षी त्यांची लग्न लावली गेली. आणि मग काय एवढ्या लहान वयात लग्न
आणि मग त्याच्यानंतर एकदा लग्न लागलं की संसार आणि ते सगळं राहाटगाडगं आपण जे म्हणतो ते सुरू होतं. एकदा लग्न झालं की मग मुलं आणि मग मुलांचं सगळं संगोपन आलं, मग ते सुरूच झालं. म्हणजे काय थोडक्यात काय तर लहान वयात सगळी संसाराची जबाबदारी त्या स्त्रीवर आलेली. ओके, तर मग हे झालं. आता सगळी ही जी आता मी सांगितलं ते झालं पूर्वीच्या वेळेचं. तर आता आपण थोडंसं फोकस करूया आता सध्या काय फरक झालेला आहे. ठीक आहे, सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघतोय की शिक्षणाचं महत्त्व हे वाढलेलं आहे. वाटतंय सगळ्यांना का नाही आहे? तर शिक्षणाचं महत्त्व आता सगळ्यांना कळून चुकलंय. सगळ्या घरांमध्ये शिक्षणाचं महत्त्व कळलेलं आहे. आणि मुलगी मुलगा असं काही पेरेंट्स एवढा विचार करत नाही की दोघांना इक्वल शिक्षण हे सध्या आता सगळ्या घरांमधून मी बघते की शिक्षणाला जास्त महत्त्व आहे. आणि मुली एस्पेशली आपण विचार करतो तर मग मुली चांगलं शिक्षण घेतात, उच्च शिक्षण घेतात आजकाल. आणि उच्च शिक्षण घेऊन नुसतं उच्च शिक्षण नाही आहे, त्याच्याबरोबर त्या स्वतःची नोकरी सांभाळतात, स्वतःच्या पायावर उभं राहिल्यात, परत स्वतः आर्थिक जे आपण म्हणतो की फायनान्शियली त्या स्टेबल झाल्यात. आणि पूर्वी हे एक कारण होतं महिलांचं की घरातून बाहेर न पडण्याचं की त्या फायनान्शियली स्टेबल नव्हत्या. त्या घरीच बसून असायच्या, फक्त मूल चूल आणि मूल एवढंच त्यांचं काम होतं की त्यांनी आपला संसार सांभाळला, मुलं सांभाळली, बाहेर त्यांची काही एवढी वेळ त्यांच्यावर आली नाही. कारण जो काही बाकीचा जो सगळ्या संसारात लागणाऱ्या वस्तू किंवा जे काय असेल ते नवरा सगळा बघायचा, त्यामुळे स्त्रीला बाहेर पडण्याची गरज पडली नाही. पण आजकाल सगळी परिस्थिती बदलली. आजकाल शिक्षण पण घेतात आणि त्यामुळे पण जर मी का शिक्षण घेतलंय, मी उच्च शिक्षण घेतलंय, तर मग मी नोकरी का नाही करायची. आता तिथे आपल्यामध्ये ऋतुजा पोद्दार आहे, तर तिने MS केलंय अमेरिकेत जाऊन. तर खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि जर आपल्याकडे एवढी हो एकदा टाळ्या झाल्या पाहिजे ऋतुजासाठी परत. तर अशा मुली आपल्याकडे आता छान छान शिक्षण घेत आहेत. आणि एवढंच नाही तर मग शिक्षण घेऊन मग म्हणजे लग्न, परत संसार, मुलं, तर हे सगळं सुद्धा तेवढ्याच ताकदीने सगळं सांभाळत आहेत. तर घर, संसार, मुलं, तर ह्या सगळ्या पूर्वीची कंडिशन बघितली तर घरातून बाहेर जायची एवढी वेळ नव्हती, जसं मी आत्ता म्हणलं. पण जर का आत्ताच्या स्त्रीकडे जर का बघितलं तर तिच्याकडे केवढी काम आहेत. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत जर का आपण विचार केला. आणि नोकरी करणारी जर स्त्री असेल तर ती तर खूपच बिझी, सुपर बिझी आपण म्हणू शकतो. पण जी गृहिणी आहे ती पण मला नाही वाटत की ती अशी निवांत आहे किंवा ठीक आहे काम झालं आता मी झोप काढते दुपारी, असं नाही. तर जी गृहिणी आहे तर तिला सुद्धा तिच्या पण मागे भरपूर जबाबदाऱ्या वाढल्या आहेत किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतील. तर ह्या सगळ्यांमध्ये बारीक सारीक लक्ष घालून गृहिणीला सुद्धा सगळं बघायला लागतं. त्यामुळं नोकरी आणि गृहिणी असं काय राहिलेलं नाही. सगळ्याच महिला या दिवसभर काम करत असतात. त्यामुळं कृपया असं कुणी मनात आणू नये की अरे ही तर नोकरी करत नाही, ही काय घरीच असते, हिला काय काम आहे, हिला काय दुपारी झोपा काढते, असं शक्यतो मी ऐकलेलं आहे बऱ्यापैकी. काय काम आहे दुपारी, तर काय तू आराम करतेस. तर असं नसतं. ठीक आहे थोडा वेळ आराम केला तर काय त्यात वाईट काय ना. दिवसभर जर का काम चालू असेल तर आराम करणं हे हक्काच आहे. आणि जर का तिला थोडा आराम करून परत री एनर्जाइज करायचा असेल स्वतःला तर हा आराम गरजेचा आहे. त्याच्यानंतर मला एवढं सांगायचं आहे की ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत स्त्रीचं जे चालू आहे सगळी धावपळ झालेली आहे. तर त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की स्त्री हे ओझं नाही तर ताकदच आहे. काय वाटतंय सगळ्यांना? तर स्त्रीची ताकद काय आहे? स्त्रीची ताकद आहे इमोशनल इंटेलिजन्स, म्हणजे काय, भावनिक बुद्धिमत्ता, सहनशीलता. सहनशीलता स्त्रीसाठी ही कुठेच नाही. पुरुष पण असतात सहनशील, मी काही असं विरोध करत नाही त्या गोष्टीला. पण स्त्रीकडं सहनशीलता हा गुण आहे तो मुळातच जास्त आहे. त्याच्यानंतर संकटात उभं राहण्याची ताकद, करेक्ट. आणि नातेसंबंध जपण्याची जी काही कला आहे स्त्रीकडे तर ती म्हणजे त्यात कुणी आपण काहीच हे करू शकत नाही की. आणि एकदा स्त्रीचं लग्न झालं की कितीतरी नातेसंबंध तिच्याशी जोडले जातात. ती सगळ्यात पहिल्यांदा बायको होते, मग आई होते, मग काकी, मामी, त्याच्यानंतर अजून बरीच नाती तिच्या बरोबर जोडली जातात. आणि या सगळ्या नात्यांचा आदर त्यांना सगळ्या महिला या करतात आणि न्याय देतात. तर इथे मला अजून एक म्हणावं असं वाटतं की पुरुष घर बांधतात. म्हणजे आजकाल स्त्रिया पण काही कमी नाही आहेत. स्त्रिया सुद्धा घरं स्वतःची स्वतः पायावर उभे आहेत त्यामुळे घेतात. पण असं जे आपण म्हणतो की पुरुष घर बांधतात पण त्या घराला घरपण हे स्त्रीमुळे होतं.
बरोबर आहे. घराला घरपण हे स्त्रीमुळेच येतं. आता इथे एक मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं छोटंसं. जर का आपली बायको माहेरी गेली, सगळ्या पुरुषांना मला विचारायचं आहे, बायको एक दिवस माहेरी गेली तर काय अवस्था होते हो? किंवा 4 दिवस गेली, सारख्या फोनवर फोन, आता कधी येणार आहेस, झालं का, येणारच का, लवकर होतं का असं? फोन येतात का राहू देतात निवांत, पाहिजे तितके दिवस राहा असं कोण म्हणतं? असं कोणाला म्हणत असेल तर मला हात वर करून मला बघायचं आहे की असं कोणी आहे. पाहिजे तितके दिवस राहा, नाही आलीस तरी चालेल. आहे का असं कोणी? ओके ठीक आहे, तुमच्यासाठी टाळ्या मग. ठीक आहे, तसं असं होत नाही. तर घराला घरपण हे स्त्रीमुळेच येतं. तर या सगळ्या धावपळीत स्त्रीला मला आता मेन मुद्द्यावर मी येणार आहे आणि सगळ्यांचा आता जास्त वेळ पण मी घेऊ इच्छित नाही, कारण बऱ्याच जणांना मनात येत असेल की आपला खेळ अर्धवट राहिलाय, आपल्याला खाली खेळायला जायचंय. तर मेन माझा आता मुद्दा आहे की स्त्रीची ताकद काय आहे. ताकद आपण बघितली तर या सगळ्या धावपळीत तिला अपेक्षा कसलीच नाही. बरोबर, स्त्रीला अपेक्षा खरंच कुठली नसते. खूप निस्वार्थ बुद्धीने स्त्री ही सगळ्या घरासाठी, मुलांसाठी, आपल्या संसारासाठी राबत असते उठल्यापासून झोपेपर्यंत. पण अपेक्षा कसलीच नसते. पण एका गोष्टीची अपेक्षा म्हणजे कुठेतरी मनात असं वाटत असतं की जी उठल्यापासून झोपेपर्यंत मी काम करते किंवा राबते, तर त्याची कुणीतरी दखल घेतली पाहिजे. बरोबर, की दिवसभर माझं एवढं काम होतंय तर ऍटलिस्ट कोणीतरी विचारलं पाहिजे, अगं तू दमलीस का, खूप दमल्यासारखी वाटतेस, आज तू आराम कर जरा, तू जेवलीस का, असं विचारलं की कसं वाटतं? छान वाटतं. असं विचारणं, असं तुम्हाला विचारतात घरात? सगळ्यांनाच असं नाहीये, पण मी म्हणजे विचारते की इन जनरल आपल्याला थोडंसं आपली चौकशी केली की आपल्याबद्दल विचारलं की बाई आज तू मला त्या दमल्यासारखी वाटतेस, खूप काम केलेलं दिसतेस आज, तर तू आज आराम कर, उद्या मला डबा देऊ नको, असं पण म्हणतं का? उद्या मी ऑफिसमध्ये खातो. ते हा विनोदाचा भाग झाला. पण थोडीशी आपल्या कामाची दखल घेतली पाहिजे असं सगळ्या स्त्रियांना वाटत असतं. जसं मी मगाशी म्हणलं की सहनशीलता हे स्त्रियांना अगदी अंगभूत आहे, की त्या सगळ्या गोष्टी खूप सहन करतात. कधी कधी तर त्या बोलून दाखवत नाहीत, मनातल्या मनात काहीतरी विचार करत बसतील किंवा त्रास करून घेतील स्वतःला. पण असा विचार करतात की नको, मी हे सगळं माझं दुःख कशाला नवऱ्याला सांगू. फॉर एक्झाम्पल, जर का त्यांना काही त्रास होत असेल तर नको, त्यांना कशाला सांगायचं, राहू दे, मीच माझं सहन करते. तर हे असं सगळं करण्याच्या नादात काय होतं की सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्य. ठीक आहे, तर आपल्या सगळ्या महिलांचं शारीरिक आरोग्य जितकं महत्त्वाचं आहे, जसं आता मगाशी ताईंनी उल्लेख केला की शारीरिक आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यांनी आपल्या शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पण त्याबरोबरीनं माझं म्हणणं आहे की मानसिक आरोग्य सुद्धा जपणं तेवढंच गरजेचं आहे. मानसिक आरोग्याकडे आपण तेवढं लक्ष देतो का? मानसिक आरोग्य गरजेचं आहे हे तरी माहिती आहे सगळ्यांना, माहिती आहे. पण आपण काय करतो मग त्याच्यासाठी? शांत बसतो. आपल्या विचारात शांत बसतो. ओके, अजून गुड. तर व्यक्त व्हायला पाहिजे. बरोबर आहे, ज्या गोष्टी आपण मनात ठेवतो. करेक्ट. पण असं असतं कधी कधी की सगळ्या गोष्टी आपण नवऱ्यासोबत नाही शेअर करू शकत. मग अशा वेळेस कोणीतरी आपल्याला लागतं. मग त्यावेळेस आपण आपली जी जवळची व्यक्ती आपल्याला वाटते, मैत्रीण असो किंवा आई असेल किंवा कोणी पण असेल जी आपल्याला जवळची वाटते, तर त्यांच्यापाशी आपण व्यक्त होणं फार गरजेचं आहे. अजून काय वाटतंय, कोणाला काय वाटतंय अजून मानसिक आरोग्यासाठी काय करणं गरजेचं आहे? बरोबर, अगदी बरोबर. निस्वार्थपणे आपण जर नाती निभावली की आपल्याला त्यातून आनंद मिळतो. की प्रत्येक वेळेस आपण असा विचार करत नाही किंवा करू नये की ती व्यक्ती माझ्याशी चांगली वागत नाहीये, मग मी कशाला चांगलं वागू, किंवा ती माझ्याशी नीट बोलत नाही, मी कशाला तिच्याशी नीट बोलू, जाऊ दे, तिने माझा अपमान केला मागच्या वेळेस, मला नाही बोलायचं आता तिच्याशी. असं होतं ना, कुठेतरी आपल्याला असं वाटतं की नको आता ती, किंवा ती माझ्याशी नीट बोलत नाही, मग मी कशाला जाऊ तिच्याशी बोलायला. तर मला असं म्हणायचं की असा विचार न करता
आपण आपलं निर्मळ मनाने त्या व्यक्तीशी उलट जेवढं बोलत जाऊ ना तेवढं ते नातं अजून स्ट्रॉंग होत जाईल. किंवा जे गैरसमज होतात, ठीक आहे, ती व्यक्ती बोलत नाही मग आपण बोलत नाही, मग पुढच्याच ती बोलत नाही, त्यात काय होते की नात्यात आडी निर्माण होते. ठीक आहे, ते नातं स्ट्रॉंग होत नाही, कुठेतरी ते लुप्त पावत जातं मग नातं एक दिवस. अशी नाते टिकत नाहीत जास्त वेळ. तर मला असं म्हणायचं की असा विचार न करता आपण आपलं निस्वार्थपणे निर्मळ मनाने माफ करणं शिकलं पाहिजे. जेव्हा आपण माफ करायला शिकतो, लेट गो, तेव्हा आपण आपलं मन आपलं शांत राहतं आणि आपली मानसिक जी आहे अवस्था किंवा आपली मानसिक शांती आपण जी म्हणतो तर ती आपल्याला सगळ्यात महत्वाची. तर माझ्या महिला दिनाच्या निमित्ताने सगळ्या महिलांना एकच म्हणणं आहे की सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी किंवा सगळ्यात महत्वाचं जे असेल ते आपल्या मानसिक आरोग्याला किंवा मानसिक शांती जी आहे तर त्याला सगळ्यांनी खूप महत्व दिलं पाहिजे इथून पुढं. कारण आपण बघतो आजकालचं आयुष्यात इतकं धकाधकीचं झालंय, इतकं स्ट्रेसफुल झालंय, प्रत्येक गोष्टीत आपल्याला टेन्शन येतं किंवा काही ना काहीतरी दिवसभर चालूच असतं. छोट्या छोट्या गोष्टींचा पण आजकाल आपल्याला स्ट्रेस येतो किंवा आपण तो घेतो. त्यामुळं कुठेतरी आपण तो रिलीज केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी अजून एक दोन उपाय आहेत मानसिक शांतीसाठी. उपाय म्हणजे काय की जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील. तर सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांना माहिती आहे त्या गोष्टी, असं नाहीये की कुणाला माहित नाहीये, सगळ्यांना माहिती आहे, पण आपण करतो किती ते महत्वाचं आहे. बरोबर आहे. सगळ्यात पहिली गोष्ट की योगा किंवा योगासनं किंवा जे काय आहे, झुंबा असेल किंवा स्विमिंग असेल, जे काही योगाचे प्रकार आहेत, व्यायामाचे प्रकार आहेत, तर ते तुम्ही करा. अगदीच नाही जमलं तर तुम्ही सकाळ संध्याकाळ बाहेर पडा आणि चालून या, म्हणजे वॉकला तरी जाऊ, तेवढं तर आपण करू शकतो आरामात. ठीक आहे, पण ते उठून बाहेर पडलं पाहिजे आणि ती गोष्ट केली पाहिजे. कारण त्याच्या मागे सगळे सायंटिफिक रिझन आहेत. म्हणजे हे असं नाहीये की कुणीतरी म्हणतंय म्हणून आहे, ते सायंटिफिक रिझन्स आहेत. जेव्हा आपण मुवमेंट करतो, बॉडीची मुवमेंट आपल्या अतिशय गरजेचं असते. जेवढं तुम्ही एका जागी बसून राहाल तेवढं तुम्ही जास्त स्ट्रेसफुल व्हाल. त्यामुळे बॉडीची मुवमेंट करा. आता तुम्ही म्हणाल आम्ही घरात दिवसभर काम करतो, पण त्या कामाला तेवढं महत्व नाहीये जेवढं तुम्ही मोकळ्या हवेत जाऊन फिरता. मोकळ्या हवेत काय होतं, तुम्हाला ऑक्सिजन मिळतो. तो ऑक्सिजन आपल्या शरीरासाठी गरजेचा असतो, आपल्या मेंदूला चालना देतो, आपलं ब्लड सर्क्युलेशन होतं, मूड फ्रेश होतो, आपले जे हॉर्मोन्स असतात शरीरातले, हॅपी हॉर्मोन्स म्हणतो, तर ते हॉर्मोन डेव्हलप करण्यासाठी व्यायामाची फार गरज असते. दुसरं म्हणजे प्राणायाम. करतात सगळेजण प्राणायाम, करत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे, पण करत नसाल तर इथून पुढं रेग्युलर करायला किती 10 मिनिटं स्वतःसाठी काढायची. जसं मगाशी ताईंनी सांगितलं तसं सेल्फ केअर, मी आता ते बोलणार होते की तिसरं म्हणजे की सेल्फ केअर. सेल्फ केअर म्हणजे काय की स्वतःची काळजी घेणं. बरोबर की इतकं आपण संसारात एवढे गुरफटले गेलेला असतो की आपल्याकडे लक्षच नसतं. आणि मग अशा वेळेस आपल्याला जरी त्रास होत असेल तरी आपण तो म्हणतो की ठीक आहे, जाऊ दे, होऊन जाईल बरं, एखादी गोळी घेतली की बरं वाटेल. पण असं न करता तुम्ही त्याच्यावर पूर्ण लक्ष देऊन त्याच्यावर काम करा आणि स्वतःची काळजी घ्या. तर स्वतःची काळजी घेणं म्हणजे काय, तुम्ही म्हणताल की हो आम्ही घेतो स्वतःची काळजी, पण नाही. स्वतःची काळजी घेणं म्हणजे काय की पूर्ण स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं की मला काय आवडतं. ओके, अशा बाबतीत थोडं सेल्फिश झालं तरी चालेल, आणि कोणी सेल्फिश म्हणलं तरी चालेल, इट्स ओके, डोंट केअर. ठीक आहे. तर स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे की मला काय हवंय, मला काय आवडतंय. कारण स्त्रियांची एक अशी टेंडन्सी असते की ठीक आहे, तुला काय आवडतंय, तुला काय आवडतंय, तुला काय आवडतंय, असं करत करत ना आपण मला काय आवडतंय, स्वतःला काय आवडतंय हे शक्यतो म्हणजे दुर्लक्ष करतो त्याच्याकडे. किंवा कधी कधी ठीक आहे, जाऊ द्या, सगळ्यात साधं बाहेर आपण हॉटेलमध्ये जातो ऑर्डर करायला, मुलं काय म्हणतील, नवरा काय म्हणतो तेच आपण ऑर्डर करतो. किती वेळा सगळ्यांनी स्वतःला जे पाहिजे ते ऑर्डर केले. होतं असं? होत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण होत नसेल तर इथून पुढे सुरुवात करा. स्वतःला काय हवंय, त्याला ते आवडतं म्हणून ऑर्डर केलं म्हणून ठीक आहे असं नाही. तुम्हाला जे आवडतं ना ते तुम्ही ऑर्डर करा. कारण ही गोष्ट फार महत्वाची, आपण स्वतःला जपणं ही फार आवश्यक गोष्ट आहे. त्यांनी ना कुठेतरी आपल्या पण मनाला समाधान मिळत जातं. नाहीतर कुठेतरी आपलं मन खट्टू होतं आणि कुठेतरी अरे नाही मला बटर पनीर हवं होतं, पण त्यांनी काय भेंडी मसाला मागवलं, खायचं होतं, नाही पुढच्या वेळेस. ती पुढची वेळ कधी येतच नाही, परत पुढच्या वेळेस तेच होतं जे मागच्या वेळेस झाले. ठीक आहे, त्यामुळे असं न करता थोडंसं स्वतःवर लक्ष केंद्रित करा, तुमचे छंद जोपासा. जे काही तुमचे तरुणपणा, म्हणजे आता जे तरुण आहेत ठीक आहे, पण आता थोडं ज्या पुढच्या स्टेजला गेलेले तर त्यांनी जे त्यांच्याकडून राहिलेलं गेलं आहे की त्यांना त्या वयात करायचं होतं
चित्र असेल किंवा पेंटिंग असतील, ग्लास पेंटिंग असेल, जे काही असेल तर ते करायचं राहिलं असेल तर ते आत्ता नव्याने सुरुवात करा. कारण असं म्हणतात की मनुष्याने आयुष्यभर विद्यार्थी दशेत राहिलं पाहिजे, की आता काय हे वय का माझं काय शिकण्याचं, असा विचार न करता कुठल्याही वयात आपण शिकू शकतो. कारण मी असे केसेस ऐकल्यात की 17व्या वर्षी पण PhD केलेली लोकांनी. त्यामुळे आपण आपले छंद, आपण आपल्या हॉबीज हे जोपासू शकतो आणि त्याने करून आपलं मन कुठेतरी रमलं पाहिजे आणि आपल्याला कुठेतरी आनंदी वाटलं पाहिजे, हे त्यातून गरजेचं आहे. तर या दिवशी मला आता अजून एक महत्त्वाचं सांगायचं आहे की आपण आता ओझाचं जे म्हणलेलो आहे तर ते ओझं कशाचं असतं, साधारण कोणी सांगू शकेल का? रिस्पॉन्सिबिलिटी. बरोबर, ती सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे की आपल्यावर सगळ्याच जबाबदारी, आणि मेन म्हणजे मुलांची आहे, त्यांची शाळा आहे आणि त्यांचा अभ्यास आहे, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आहेत आणि अजून इतरत्र भरपूर जबाबदाऱ्या आहेत. ते ओझं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त मला असं म्हणायचं की ओझं आपल्याला कशाचं आहे की विचारांचं ओझं. बरोबर, जे विचार आहेत किंवा समाजाचे जे विचार आहेत स्त्रीबद्दल किंवा ओव्हरऑल, तर त्या विचारांचं आहे. त्याच्यानंतर बंधनाचं आहे. महिला म्हणलं किंवा स्त्री म्हणलं, मुलगी म्हणलं की बंधनं आलीच, हो ना. जशी मुलगी आपली जन्माला येते, मोठी होत जाते, तसं तसं आपण तिला काय सांगतो, नकळत सांगतो, मुद्दाम असं नाही. अगं तू मुलगी आहेस ना, मग अशी कशी करतेस, तू अशी कशी चालतेस, मुलगी आहेस ना, नीट चाल, मोठ्यांदा हसू नकोस, मोठ्यांदा बोलू नकोस. अगं पूर्वी एक होतं 7च्या आत घरात, बरोबर, 7च्या आधीच घरात यायचं, 7च्या बाहेर मुलींनी, 7च्या नंतर बाहेर राहायचं नाही, लवकर घरी यायचं. म्हणजे सेफ्टीच्या दृष्टीने तो विचार चांगला होता, पण लवकर घरी यायचं, जास्त वेळ मुलींनी घरी राहायचं नाही. आता ही परिस्थिती बदलली. आता कोणी 7च्या घरात येतं का, 7ला बाहेर पडत, हो ना, 7ला बाहेर पडतात आणि मग ती यायची वेळ काय माहित नसते आपल्याला, कधी पण येईल तेव्हा येईल. हे आहे ओझं आहे विचारांचं, बंधनांचं, मर्यादेचं आणि भीतीचं. गरजेचं आहे, वेळ देणे गरजेचं आहे. कारण आपण बघतो समाजात इतक्या घटना घडतात की बाहेर जरी राहिली तरी स्वतःची काळजी स्वतःला घेता आली पाहिजे, इतकं सक्षम आपण मुलींना बनवलं पाहिजे. बरोबर आहे, त्यांना बोलून किंवा आता जे काही त्यांचं सेल्फ डिफेन्स असेल तर ते त्यांना कोचिंग घेऊन, कारण आता वेळ आलेली आहे, मुलींनी स्वतः काळजी घेणं किंवा स्वतःला सुरक्षित ठेवणं ही काळाची गरज बनलेली आहे. आणि अजून एक म्हणजे भीतीचं. तर या सगळ्या ओझ्यातून आपण आता बाहेर येऊया. आणि आजच्या वुमन्स डेच्या दिवशी एकच सांगते की स्त्री प्रश्न नाही, तीच उत्तर आहे आणि ती ओझं नाही, ती ताकद आहे. शेवटचं आता म्हणजे माझं आता संपलेलंच आहे बोलून, पण माझी जी स्वरचित कविता आहे ती मी आता तुमच्यासमोर सादर करते. तर माझ्या कवितेचं नाव आहे नारी शक्ती. हे उत्तुंग भरारी तू बलवान नारी, सर्व गुण संपन्न सारी. हे उत्तुंग भरारी तू बलवान नारी, सर्व गुण संपन्न सारी. भिवू नको तू, रडू नको तू, खचू नको तू. भिवू नको तू, रडू नको तू, खचू नको तू. प्रेरणा जगाची तू, आशा जगण्याची तू. झाशीची राणी लक्ष्मीबाई, शिवबांची ती जिजामाता, प्रतिभाताई, सिंधुताई, कोकिळकंठी, सुरेखलता. तुझ्यामुळे अर्थ या जगण्याला, माता, सखी, भगिनी, रूपे तुझी अनेक, तू जननी, तू सौदामिनी. कुटुंबाचा कणा तू, ऊर्जेचा स्रोत तू, मातृत्व तू, कर्तृत्व तू, कुटुंबाची शान तू. महिला शक्तीला माझा मानाचा मुजरा. धन्यवाद.